हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. पेरू इज हिअर. आणि आज मस्तपैकी आम्ही कझिन्स सगळे मिळून चाललो आहे एक छोटीशी ट्रिप करायला. म्हणजेच आम्ही चाललो आहे पवना कॅम्पिंगला. आणि तिथे जाता जाता मस्त अशी खिंड लागते. खूप सुंदर व्ह्यू आहे ह्या खिंडीमधला. या खिंडीचं नाव आहे दुधिवरी खिंड आणि ही एक हिस्टॉरिकल खिंड आहे जिथे खूप साऱ्या गोष्टी घडल्या. त्यानंतर आम्ही खिंडीच्या तिथून बाहेर पडल्यावरती मस्त असा पवना धरणाचा व्ह्यू दिसतो आम्हाला. आणि त्यानंतरून त्याच्या पुढच्या रोडला त्याचे दरवाजे होते जे की खूप असं मोठे दिसत होते जवळून एकदम. त्यानंतरून मग आम्ही एकदमच पवना कॅम्पिंगच्या जवळच्या रस्त्याला लागलोच होतो आणि बघू शकता तुम्ही मस्तपैकी आम्ही तर पोचलो आहे आणि आम्ही आमचे टेंट्स सिलेक्ट करत होतो. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? नंतर त्यांनी मस्तपैकी असं आम्हाला नाश्त्याला पावभाजी दिलेली आणि खूप टेस्टी होती. तर गाईज आम्हाला इथलं कॅम्पिंगचं सजेशन ऋषीनीच दिलं होतं, जो की त्याच्या फ्रेंडचं कॅम्पिंगचं आहे. हे खूप सुंदर कॅम्पिंग आहे हे. आणि तुम्ही पण कधी लोणावळ्यात आले पवना कॅम्पिंग करायचं असेल तर तुम्ही इथं अवश्य भेट देऊ शकता किंवा इथं कॅम्पिंग करू शकता. आणि या कॅम्पिंगचं नाव आहे पवना हॉलिडे. मग झालं मस्त असा सनसेट आणि हा आहे सनसेटचा सुंदर असा व्ह्यू जो की खूप छान आणि मस्त वाटत होता बघायला. आणि हा पूर्ण व्ह्यू आहे कॅम्पिंगचा. त्यानंतर आम्ही राजाऊचं पण फोटोशूट करायचं मेन मोटिव्ह होतं, ते मोटिव्ह आम्ही करतच होतो, कंप्लीट केलं. आणि त्यानंतर बघू शकता हे असं एवढं सगळं सामान घेऊन चाललो होतो की फायनली आमच्या फोटोशूटचं पॅकअप झालेलं. हे बघ, येऊ द्या, स्ट्रगल बिहाइंड फोटोशूट. आणि हा आहे कॅम्पिंगचा रात्रीचा असा मस्त असा व्ह्यू जिथं सगळे लोक आमच्यासोबत होते, ते पण एन्जॉय करत होते. मग राजाऊचं अजून थोडंसं फोटोशूट राहिलेलं एका टेंटमध्ये करायचं, तिथे पण आम्ही मस्त तिचं फोटोशूट केलं. आणि हे कॅम्पिंग इतकं सुंदर आहे आणि मस्त आहे की ते खूप एन्जॉय करायला भेटलं. आणि तुम्ही बघू शकता पलीकडच्या साईडला एक ओल्ड एज ग्रुप आला होता जिथे त्यांचं पण खूप मस्त एन्जॉयमेंट चालू होतं. त्यानंतरून दिदी आम्ही सगळे बॅडमिंटन वगैरे खेळत होतो. आणि मग राजाऊचा आम्ही छान असा बड्डे केला तिथे, बघू शकता तुम्ही. मग आपल्या पिलूचा पण बड्डे कमिंग सून होता, तर त्याचं पण मस्त आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्याचे पण छान फोटोज वगैरे काढून घेतले. आणि मग बड्डे वगैरे सगळं झाल्यावरती परत त्यांचं खेळायचं चालूच झालं. नुसतं इथं बॅडमिंटन खेळत होते लोक. आणि मग काय त्यानंतर आला आपला ऋषी. त्यांना दोघांना दाखवणार आहे मी. बाय बाय. थोडं आणि मग मी पण विचार केला, म्हटलं आपण पण जरा खेळा. मग आम्ही सगळे मिळून मस्तपैकी असं क्रिकेट खेळत होतो. आणि हे बघा तुम्ही मस्तपैकी आमचा धनुष्यबाण खेळणारा माणूस. आणि परत आमची क्रिकेटची अजून मजा चालूच होती कंटिन्यू. एकदा दीदीने बॅटिंग केली, एकदा मी केली, फिल्डिंग केली, बॉलिंग केली, सगळे खूप अशी मज्जा केली. आम्ही खूप दिवसांनी सगळे कझिन्स असं एकत्र मस्तपैकी खेळत होतो, जे की खूप दिवस झाले. म्हणजे आम्ही लहानपणानंतरून तेव्हा पहिल्यांदा खेळलो असेल. आणि राजावणी पण थोडंसं खेळून घेतलं. आणि मग काय त्याच्यानंतरून जे आमचं डान्सिंग सेशन चालू झालं ते एकदम खतरनाक असं डान्सिंग सेशन चालू होतं आमचं. कंटिन्यू आम्ही जवळपास 1 तास हे सेशन चाललं आणि कंटिन्यू तेवढं 1 तासाच्या सेशनमध्ये आम्ही नाचतच होतो. एकदम फुल एन्जॉय केलं. राजाऊ पण नाचत होती, दीदी, आम्ही सगळे मस्तपैकी डान्स करून एन्जॉय केलं फुल. आणि तुम्ही आता बघसाल की आमची राजाऊ क्यूट अशी किती छान नाचते. आणि इथं तुम्ही बघू शकता हे आमच्या पिल्लू द डान्सरचे युनिक स्टेप्स त्याने ॲड करून अजून डान्सची मजाच वाढवली. स्टार्टिंगला तर डान्स फ्लोअरवरती फक्त आम्हीच होतो, आमचे कझिन्स वगैरे, आमचाच ग्रुप होता. त्याच्यानंतर हळूहळू सगळी पब्लिक ॲड ऑन होत गेली आणि फुल सगळे लोक एन्जॉय करत होते डान्सिंग सेशन. मग मी आणि दीदी परत आमच्या बचपनमध्ये गेलो. दोघीजणी मस्त उंच उंच असे झोका खेळायला लागलेलो. जुईताई पेटवताय एकदम, त्यांचे अथक प्रयत्न चालू आहेत बोन फायर करायला.
पेट होते पक्क पेटवतात ते पण काय पेटा अच्छा दीदीकडून काय शेकोटी पेटा ना, त्यामुळं मग ऋषी यांचे मित्र स्वतः ओनर यांनीच आम्हाला मदत केली. फोकस तुला बोन फायर सोबत मस्त पैकी आम्हाला लाईव्ह म्युझिक पण होतं. तेरी सांसों की जो आहटें लगी है ऐसी थोड़ा जाने कौन है तू मेरी जाना जान में अगर जहाँ जान में करूँ मैं वहाँ तेरा ही जिक्र मुझे तू राजी लगती है जीती हुई बाजी लगती है कभी एक ताजी लगती है तूने क्या किया तो किसी पे आएगा मेरे सामने वाली खिड़की में एक चांद सा टुकड़ा. आणि आमचा लाईव्ह म्युझिकचा जो सिंगर होता त्याचा आवाज इतका सुंदर होता की बाबा मस्तच एकदम. त्यानंतर आम्हाला सुंदर डिलिशियस असं जेवण खायला मिळालं आणि खूप मस्त जेवण होतं. आम्ही छान एन्जॉय करत करत जेवण केलं आणि हा होता पवना लेकचा नाईट व्ह्यू. थोडंसं क्वालिटी बिघडली पण मस्त व्ह्यू होता आणि हे कॅम्पिंगचा पण व्ह्यू इतका सुंदर दिसत होता. सगळीकडे लाईटिंग्स, टेंट, कॉटेजेस, खूप छान व्ह्यू दिसत होता सगळा. आणि मग मी आणि दीदीचे परत येडेचाळे चालू. आम्ही दोघीजणी परत एकाच झोक्यावरती बसून दोघी झोके घेत होतो आणि फुल आमच्या एकदम लहानपणात गेल्यासारखं मस्ती केली, मजा केली खूप. आणि मग परत बॅडमिंटन आमचं चालू झालं. मग आम्ही म्हणजे 2-2 जणांचं मिळून म्हणजे 4 जण खेळत होतो एकत्र. त्यानंतर वेळ झाली झोपायची. मग मी आणि पिलू मस्तपैकी एका टेंटमध्ये होतो. त्यानंतर पहाटे 4 वाजता उठलो आम्ही. तेव्हा पण उठल्यावरती खूप थंडी होती, प्रचंड थंडी होती तिकडं. आणि मग मी आणि दादा मस्तपैकी थोडेसे लाकडं पाला-पाचोळा शोधून आणला आणि आम्ही त्याच्यामध्ये थोडंसं शेकोटी बनवली आमची. तेवढ्यापुरतं थोडंसं छान वाटलं. आणि बघू शकता एवढा पारुसा सुजलेला घाण चेहरा माझा. आणि मग हळूहळू उजेडत गेलं. मग दादा उठला आमचा विराज, तो पण लाकडं शोधून शोधून घेऊन आला आणि मी अजून पण पारुशा तोंडाची अशीच बसलेली. आणि हा होता सकाळचा मॉर्निंग व्ह्यू. इतका सुंदर व्ह्यू परत एकदा बघायला मिळाला. आणि राजाऊ आमची झोपलेलीच होती अजून. आणि बघू शकता एकदम सनराईजचा व्ह्यू इतका सुंदर आहे की बासच. आणि हा पूर्ण पवना लेकचा व्ह्यू आहे. हा वन साईडचा म्हणजे आमचा कॅम्पिंगचा बेस होता ती साईड. आणि मग नाश्त्याला आम्हाला मस्तपैकी गरमागरम पोहे मिळाले आणि चहासुद्धा होता. पण मी तर काय चहा पित नाही. गुड मॉर्निंग. आणि आमची राजाऊ क्यूट अशी दीदीसोबत. आता आम्ही चाललो आहे फोटोशूट करायला आमचं. थोडेफार जरा फोटो काढतो इथं पवना लेकच्या साईडला. आमचं झालं आहे कॅम्पिंग वगैरे. आता सगळं उरकून आम्ही जाणार आहे पुढच्या लोकेशन्सला. तर बघा तुम्ही पुढे. आणि बघू शकता तुम्ही डॅम. आणि आमची राजाऊ आणि दीदी. आणि हा आहे माझा फोटोशूटसाठीचा आउटफिट. तर मग भेटूया पार्ट 2 मध्ये.